नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 26 मध्ये मोठी राजकीय हालचाल झाली आहे। भाजपच्या वैद्यकीय सेलच्या डॉक्टर चंचल साबळे यांनी अनेक वर्ष प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यास काम केले आहे। कोरोना प्रसंगी त्यांनी गरजू नागरिकांना अन्न किट, सॅनिटायझर, मास्क, हॉस्पिटलमध्ये बेड व सिलेंडर मोफत दिले आहेत आणि अनेक वेळा बिलही घेतले नाही। यापूर्वी डॉक्टर साबळे यांनी भाजपकडून एबी फॉर्म न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता। मात्र वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश महाजन व रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीत त्यांनी माघार घेतली आणि प्रभाग क्रमांक 26 मधील संपूर्ण भाजप पॅनलला जाहीर पाठिंबा दिला। डॉक्टर साबळे म्हणाले की 2013 पासून त्यांनी भाजपमध्ये सक्रिय काम केले आहे। रक्तदान शिबिर, होम मिनिस्टर उपक्रम यासारखी सामाजिक कामे केली आहेत। त्यांनी सांगितले की तांत्रिक अडचणीमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही, परंतु पक्षाचे शिस्तीचे पालन करत त्यांनी पाठिंबा दिला। यावेळी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील म्हणाले, डॉक्टर साबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी केली होती, परंतु प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संपूर्ण पॅनलला जाहीर पाठिंबा दिला आहे। त्यांनी नागरिकांना आवाहन केले की या पॅनलला भरघोस मतदान करून निवडून आणा। पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की पार्टी डॉक्टर साबळेचा भविष्यात योग्य विचार करेल व त्यांना चांगले पद देईल। मॅडम, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून आपण भाजपमध्ये सक्रिय होता आणि आपल्याला अचानकपणे तिकीट नाकारलं गेलं आणि नेमकं काय कारण झालं, काय सांगाल? कसं असतं, ज्या वेळेला आपण एखाद्या फॅमिलीमध्ये म्हणजे पक्षामध्ये फॅमिलीसारखं काम करतो तर आपल्याला सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो। 2013 पासून मी एकनिष्ठ कार्यकर्ता असूनसुद्धा काही तांत्रिक अडचणींमुळे माझ्यापर्यंत तिकीट पोहोचू शकलं नाही, याचा खेद मला राहीलच। परंतु भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे की तिथे शिस्त ही खूप महत्त्वपूर्ण पाळली जाते आणि त्या पक्षासोबत मला काम करत असताना त्यांच्यासोबत मला चालावं लागणार हे मला माहिती होतं। पण तरीही जनतेचा जो काही उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता की त्यांनी मला बऱ्याच जणांनी फोन करून सांगितलं की तुम्ही अपक्ष निवडणूक लढा, आम्ही तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहोत। पण कळत नकळत काल रात्रीपासून जे काही कॉल यायला लागले आणि म्हणजे जे काही समजून सांगण्यात आलं की आपल्याला पार्टीसाठी एकनिष्ठ राहणं किती गरजेचं आहे, पार्टीसाठी आपला पाठिंबा किती गरजेचा आहे। मग पार्टीचा पुढे प्रोग्रेससाठी आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना किंवा माझी जी काही लोकलची टीम आहे किंवा जे पॅनल तयार झालेले त्यांना माझा पाठिंबा किती गरजेचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी परत आज माझा जो निर्णय होता, जो ठाम निर्णय मी घेतलेला होता त्यापासून मी माघारी घेतली आणि मी जे काय माझं पॅनल तयार झाले 26 मधलं त्या पॅनलला मी पाठिंबा देण्याचा निर्धार केला। परंतु आपण जर बघितलं, प्रभाग क्रमांक 26 हा शाहूनगरपासून तर वरच्या चिंचोळे ते पपई नर्सरीपर्यंत आहे। नागरिकांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता तुम्हाला, त्या अनुषंगाने नागरिकांना आपण कसं सामोरं जाणार, काय सांगाल? तर नागरिकांना सांगणं थोडं कठीण जाईल, कारण त्यांचं खूप अतूट असं प्रेम माझ्यावरती बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच काळापासून आहे। तरी पण मी जनतेला तुमच्या माध्यमातून किंवा आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आव्हान करेल की जो काय तुम्ही माझ्यावरती प्रेमाचा वर्षाव केला, तसंच तोच वर्षाव तुम्ही काही एक पटीने परत माझ्या पॅनलवर दाखवा आणि माझ्या पूर्ण पॅनलला तुम्ही भरघोस अशा मताधिक्याने निवडून द्या। यामध्ये मला आज सकाळी रवींद्रदादा चव्हाण, आपल्या प्रदेशाध्यक्ष आणि आपले संकटमोचन गिरीश भाऊ यांचा मेसेज आला, फोन आला की आपल्याला हे काम करायचं आहे आणि माघार घेऊन आपल्याला आपल्या पॅनलला सपोर्ट करायचा। त्यांच्या शब्दाला मी टाळू शकत नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला आणि पूर्ण या माध्यमातून मी पूर्ण माझ्या 26 प्रभागातील जनतेला आव्हान करते की जसा प्रेमाचा वर्षाव तुम्ही माझ्यावरती केला तसंच माझ्या पूर्ण पॅनलला सपोर्ट करा आणि भरघोस अशा मताधिक्याने निवडून द्या। धन्यवाद। आपण नेमकं कोणत्या याला पाठिंबा दर्शवला आहे, काय सांगाल? पूर्ण म्हणजे माझा जो काही चारी प्रभाग 26चा जो पॅनल आहे ब क ड, त्या पूर्ण बीजेपीच्या, भाजपाच्या, माझ्या भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे ब क आणि ड 26 मधील, त्या पूर्ण पॅनलला मी माझा पाठिंबा दर्शवला। प्रभाग क्रमांक 26 मधनं डॉक्टर चंचल साबळे यांनी फॉर्म भरला होता, त्या इच्छुक होत्या, पण पक्षाने एक वेगळा निर्णय घेतला। त्यांचं काम खूप चांगलं आहे, या प्रभागात पण काम चांगलं आहे आणि त्या या प्रदेशावर पण वैद्यकीय आघाडीमध्ये काम करतात। पण आज माननीय रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष
आणि आपले गिरीश भाऊ यांचा निरोप आला आणि त्यांनी स्वतः फोन केला. चंचलताईंनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आज माघार घ्यायचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीचा जो पॅनल आहे 26 त्यांना पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतो तर भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला भरघोस मताने मदत करा. धन्यवाद. या संदर्भात तुम्ही त्यांना काही शब्द दिलेला आहे? पार्टी नक्कीच अशा चांगल्या कार्यकर्त्याचा विचार करतं. अजून त्यांचं वय खूप नाही आहे. पार्टी भविष्यात त्यांचा चांगलाच विचार करेल आणि त्यांना काहीतरी चांगलंच पद देईल याची मला खात्री आहे आणि तसं त्या पद्धतीने प्रदेशातल्या नेत्यांनी पण कळवलेलं आहे. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड.